नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री पदाच्या सलग कालावधीनुसार सर्वाधिक कार्यकाळ कुणाला मिळाला आणि सर्वात कमी कार्यकाळ कुणाला मिळाला. कोण आहे सर्वोच्च स्थानी आणि कुणाचा लागतोय शेवटून पहिला नंबर. चला तर जाणून घेऊया. वसंतराव नाईक काँग्रेसचे मुख्यमंत्री 11 वर्ष 78 दिवस हे पहिल्या स्थानी आहेत आणि यांना सर्वाधिक जास्त कार्यकाळ मिळालेला आहे. सलग हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत 11 वर्ष 78 दिवस. त्यानंतर यशवंतराव चव्हाण देखील काँग्रेसकडूनच मुख्यमंत्री झाले आणि सर्वाधिक कार्यकाळ यांना मिळाला सलग 6 वर्ष 19 दिवसांचा. त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे वसंतराव नाईक यांचं रेकॉर्ड मोडता राहिले. सलग जर दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले असते तर सर्वाधिक कार्यकाळ कदाचित त्यांना मिळाला असता, भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री. मात्र तसं झालं नाही. तिसऱ्या क्रमांकावर आहे देवेंद्र फडणवीस. 5 वर्ष 12 दिवसांचा सलग कार्यकाळ देवेंद्र फडणवीस यांना मिळालेला आहे. चौथ्या क्रमांकावर आहे तो विलासराव देशमुख. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून 4 वर्ष 37 दिवस सलग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले. 5व्या स्थानी आहेत शिवसेनेचे मनोहर जोशी. 3 वर्ष 324 दिवस सलग कार्यकाळ पूर्ण करणारे 5वे मुख्यमंत्री. त्यानंतर नंबर लागतो 6व्या स्थानी आहेत पृथ्वीराज चव्हाण. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून 3 वर्ष 321 दिवस आपला सलग कार्यकाळ पूर्ण करणारे पृथ्वीराज चव्हाण आहेत. त्यानंतर शरद पवार हे महाराष्ट्राचे 4 वर्ष मुख्यमंत्री राहिलेले आहेत. मात्र सलग त्यांना आपला कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाहीये. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता सलग त्यांना फक्त 2 वर्ष 364 दिवसच मिळाले. शरद पवार यांच्यानंतर नंबर लागतो उद्धव ठाकरे यांचा. शिवसेनेकडून 2 वर्ष 214 दिवस सलग उद्धव ठाकरे यांना फक्त एवढाच कार्यकाळ मिळाला. त्यानंतर वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून 2 वर्ष 121 दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर शंकर चव्हाण यांचा नंबर लागतो. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून 2 वर्ष 106 दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर एकनाथ शिंदे अद्याप तरी नाबाद आहेत, आपला कार्यकाळ पूर्ण करत आहेत. मात्र देवेंद्र फडणवीस किंवा विलासराव देशमुख, यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक यांचा रेकॉर्ड ते मोडू शकणार नाहीत. 2 वर्ष 30 दिवस त्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण केलेला आहे आणि पुन्हा जर 2024च्या विधानसभेनंतर त्यांना मुख्यमंत्री केलं गेलं तर कदाचित ते देवेंद्र फडणवीस यांचा रेकॉर्ड मोडू शकतात. मात्र अद्याप तरी ते 2 वर्ष 30 दिवसांचेच मुख्यमंत्री आहेत. त्यानंतर नंबर लागतो कार्यकाळानुसार अशोक चव्हाण यांचा 1 वर्ष 338 दिवस. त्यानंतर नंबर लागतो सुशील कुमार शिंदे यांचा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडूनच 1 वर्ष 288 दिवस. त्यानंतर सुधाकरराव नाईक यांना 1 वर्ष 254 दिवसांचा कार्यकाळ मिळाला. त्यानंतर अब्दुल रहमान अंतुले यांना काँग्रेसकडूनच 1 वर्ष 226 दिवसांचा कार्यकाळ मिळाला. त्यानंतर खालून 5वा नंबर लागतो बाळासाहेब भोसले यांचा. काँग्रेसकडून 1 वर्ष 12 दिवसांचे मुख्यमंत्री. त्यानंतर खालून 4था नंबर लागतो मारोतराव कन्नमवार यांचा. 1 वर्ष 4 दिवसांचे ते मुख्यमंत्री राहिले. त्यानंतर शिवाजीराव लिंगेकर खालून 3 नंबर लागतोय त्यांचा. 3ऱ्या स्थानी आहेत. खालून 282 दिवस ते फक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. नारायण राणे हे 259 दिवस मुख्यमंत्री होते. 2रा नंबर लागतो त्यांचा खालच्या क्रमांकानुसार आणि सर्वाधिक कमी कार्यकाळ मिळालेला आहे फक्त 10 दिवसांचा. सर्वात खालच्या स्थानी आहेत बाळासाहेब सावंत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून फक्त 10 दिवसांचे मुख्यमंत्री. तर हा होता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा कालावधीनुसार क्रम. सर्वाधिक कमी कार्यकाळ मिळालेला आहे बाळासाहेब सावंत यांना आणि सर्वाधिक जास्त कार्यकाळ मिळालेला आहे वसंतराव नाईक यांना. 3रा क्रमांक लागतो देवेंद्र फडणवीस यांचा. 5वा क्रमांक लागतो मनोहर जोशी यांचा. खालून पहिल्या क्रमांकावर आहेत बाळासाहेब सावंत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि जे तुमचे मित्र MPSC ची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ आहे आणि यात काही चुकीची माहिती असेल, काही राहिलं असेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.